वचन दिले तू मला. आजचा 31 मेचा भाग जबरदस्त आहे. कारण आता केस हरल्यानंतर हर्षवर्धन प्रचंड चवताळून उठलाय. घरी आल्यानंतर दिव्याने जे डेकोरेशन केलं होतं त्याला छानसं असं सरप्राईज दिलं होतं. कारण तिला वाटत होतं की तो केस जिंकेल, पण त्याच्या अगदी उलट घडलं आणि हर्षवर्धनने आता घरातच खूप मोठा राडा घालतलाय. आजीने त्याला ताकीद देण्याचा प्रयत्न केला. आता त्याचा अपमान त्याच्याच पचनी पडत नाहीये. त्याला दुसरं तरी कोणी काय करणार. त्यातच त्याच्या घरात त्याचंच हसू होतं. कारण पत्रकार अचानकच त्याला टाळून ऊर्जाचा इंटरव्ह्यू घेतात आणि त्यावेळेला तो तोंड फिरवून तेथून निघून जातो. ऊर्जाने इंटरव्ह्यू खूप छान दिला या. आणि आजीने सुद्धा आता हर्षवर्धनची चांगलीच खरडपट्टी काढली. एक सत्य आता सगळ्यांसमोर आलंय की जसा हर्षवर्धनचा आज अपमान झालेला त्याला सहन झाला नाही, तसंच ऊर्जाच्या वडिलांचा त्याच कोर्टात हर्षवर्धनने अपमान केला होता आणि त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं होतं. आता ते ऐकल्यानंतर या दिव्याचे डोळे उघडतील का? आणि हर्षवर्धनने चॅलेंज केले की तो हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात अपील करेल आणि विक्रांतला बाहेर काढेलच. तसंच ऊर्जाने सुद्धा आव्हान स्वीकारले की विक्रांतसारख्या गुन्हेगाराला ते कधीच बाहेर येऊ देणार नाही. प्रेक्षकांनो, त्यासाठी आता भाग शेवटपर्यंत आवर्जून बघा. शौर्यला धक्का बसलेला असतो की हर्षवर्धनने त्याला झिडकारलं, त्याचा हात काढून टाकला, त्याच्याशी धड न बोलता तेथून निघून गेला. दरवेळेसचे पेपरवर्कची कामं शौर्य बघत होता तर त्याने मुद्दाम यावेळी आदित्याला ते काम सांगितलं. शौर्य आता धक्क्याने विचारतो की दादा, डॅड तर माझ्याशी साधं बोलले सुद्धा नाहीत रे. त्यावर आदित्य शौर्याची समजूत घालतो की हे बघ शौर्य, डॅडचे या केसमधले सगळे अंदाज चुकलेत. त्यांना ही केस लवकरात लवकर संपवायला हवी होती, पण तसं न होता उलट विक्रांत तर पोलीस कस्टडीमध्ये गेलाय. डॅडने त्याला ज्युडिशियल कस्टडी मागितली होती, पण कोर्टाने त्यांचा तो निर्णयसुद्धा फेटाळून लावला. इतकंच काय, तर ते आमदार शिर्केसुद्धा डॅडशी न बोलता तसेच निघून गेले. या केसमधले सगळे अंदाज त्यांचे चुकलेत, त्यामुळे ते अपसेट असणारच ना. पण दादा, मी डॅडला असं कधीच अपसेट पाहिलं नव्हतं आणि इतकं शांतसुद्धा. त्यावर आता आदित्य त्याला धोक्याचा इशारा देतो की ही वादळापूर्वीची शांतता आहे शौर्य. त्यावर शौर्य त्याच्याकडे धक्क्याने पाहतो. इथून पुढे आपण जो निर्णय घेणार आहोत तो जरा विचार करूनच आपल्याला घ्यावा लागणार आहे. कारण आता घरी काय वादळ उठेल सांगता येणार नाही आहे. हे बघ, तुम्ही आता डायरेक्ट घरी न येता मांडव परतण्यासाठी ऊर्जाच्या घरी गेलात ना, तेच तुमच्यासाठी बेटर असेल. आणि तू जितक्या लवकर ऊर्जाला या घरी घेऊन न आलेलंच बरं आहे. ऊर्जाला तू डॅडपासून जितकं लांब ठेवशील ना तितकंच चांगलं आहे, असं सांगून आदित्य निघून जातो. आणि शौर्य आता संभ्रमात पडतो. विजयाने आजीसमोर आता धक्कादायक खुलासा केलेला असतो की सगळ्यांच्या घरातल्यांच्या विरोधात जाऊन तुम्ही शौर्याचं लग्न त्या ऊर्जा शिंदेशी लावलं असेल खरं, पण हे पुढच्या 10 दिवसात त्या ऊर्जा शिंदेला घराच्या बाहेर काढणार आहेत. त्यावर आता आजीची रिॲक्शन येते आणि विजया विचारते की काय झालं, हादरलात ना? अर्पिताचं लग्न कधीच नाही होणार आहे शौर्याशी, पण या घरात सून येईल ती माझ्याच पसंतीची. नाही म्हणजे आता 10 दिवसाचाच जर प्रश्न असेल तर तिच्यासोबत मी चांगलं वागूच शकते की. आणि तसंही घरातल्या पाहुण्यांसोबत आपण नीटच वागतो नाही का. विजया आजीला आता इशारा देते की हे बघा, तिला वाचवण्याचा साधा विचारसुद्धा करू नका. कारण तुम्हाला माहिती आहे की तुमच्या मुलाने एकदा काही ठरवलं की ते ठरवलंच, मग ते कोणत्याही परिस्थितीत ती गोष्ट करतातच. इतक्यातच आता हर्षवर्धनच येतो. हर्षवर्धन आता हताश निराश होऊन घरी परतलेला असतो, अगदी हरल्यागत. इकडे शौर्य इतका अपसेट असतो की ऊर्जा त्याला विचारते की काय झालं, तू जहागीरदार सरांच्या चेंबरमध्ये जाऊन आलास का? ते काही बोललेत का तुझ्याशी? शौर्याच्या तोंडून चकार शब्द फुटत नाही. ऊर्जाला काय समजायचं ते समजून जाते ती. आलं माझ्या लक्षात, जे काही घडलंय ते सगळं त्यांना सहन झालं नसणार आहे. कोर्टाच्या जजमेंटनंतर ते डायरेक्ट ज्या पद्धतीने निघून गेले ना, मला ना कळतच नाही आहे शौर्य की त्यांच्या मनात नक्की काय चाललंय. शौर्य, अरे काय विचार करत असतील ते?
तेव्हा शौर्य मनातच घाबरतो की मला पण नाही माहिती आहे ऊर्जा की घरी आता काय परिस्थिती असेल. इकडे आता दिव्या आगीत तेल ओतून भडकाच उडवते. दिव्या हर्षवर्धनला आता डायनिंग टेबलकडे घेऊन जाते. तिथे आता तिने मस्त तो डेकोरेट केलेला असतो. त्यावरती छान सुंदर अशी सजावट केलेली असते. हर्षवर्धन जिंकूनच परत येणार असं गोष्ट मनात ग्राह्य धरून तिने सगळी चेअर तयारी केलेली असते. हर्षवर्धनला ती दाखवते की बाबा बघा ना, मी सगळी चेअर तयारी केली. मला माहिती होतं बाबा की ही केस तुम्हीच जिंकणार. आता फक्त बाबा तुम्ही तुमच्या तोंडून गुड न्यूज द्या. आणि बाबा हो हे राहिलंच की ती स्वतः हर्षवर्धनच्या हाती बुके देते. पण हर्षवर्धन तिच्यावरती असा काही भडकतो की स्टॉप दिस नॉनसेन्स म्हणत तो ते सगळं फेकूनच देतो. आता घरात ते सर्वजण तिथे हादरून जातात. दिव्या घाबरत विचारते की बाबा माझं काही चुकलं का. विजय आता दिव्याला ताकीद देते की अगं तू तुझं तोंड बंद ठेव ग. पण दिव्या खरोखरचे मूर्खच आहे. प्रकरण ते अजूनच वाढवते. हर्षवर्धन समोर आता गोडाचं ताट घेऊन जात सांगते की बाबा अहो तुम्ही हे घ्या ना. मला माहिती आहे बाबा की ही केस तुम्हीच जिंकले असणार आहात. आता सेलिब्रेशन तर झालं पाहिजे ना. तेव्हा हर्षवर्धन चवताळून उठतो. इतका पिसाळ्यागत वागायला लागतो की त्याने ना आता सगळं काही घरात अस्ताव्यस्त फेकून देतो. म्हणजे ते दिव्याने जे काही डेकोरेशनची काही सजावट केलेली असते ते सगळं उद्ध्वस्त करून टाकतो. गोडाचे ताटं फेकून देतो. त्यानंतर केक फेकून देतो. पण जेव्हा आता तो फ्लॉवर पॉट फेकून द्यायला जाणार अचानकच आजी त्याचा हात पकडते. हर्षवर्धन आजीकडे पाहता क्षणी अगदी बर्फासारखा थंडगार होऊन जातो. आपोआपच फ्लॉवर पॉट ज्या हातात होता तो हात त्याचा खाली येतो. तो फ्लॉवर पॉट तो त्या टेबलवरती फेकतो. त्याला ना काय करावं सुचत नसतं. कारण तो त्याचे हारच पत्करू शकत नाही. ती हारच त्याला पचत नाही. सतत त्याच्या डोक्यात त्याच्या डोळ्यासमोर फक्त एकच गोष्ट घुमत असते की कोर्टाने सुनावलेला निर्णय आणि ज्युडिशियल कस्टडी द्यावी असं त्याने जे रिक्वेस्ट केली होती ती फेटाळली गेली. ते त्याच्या नजरेतून जात नाही आणि त्यामुळे हे सगळं त्याला सहन होण्याच्या पलीकडे गेले. इकडे शौर्य ऊर्जा बोलत असताना ऊर्जा विचार करते की आता बाबांची खूप चिडचिड होत असेल ना. त्यावर आता शौर्य सांगतो की ऑब्व्हियसली ऊर्जा अगं डॅड कधीच हरलेले नाही आहेत. ते कायम जिंकतच आले आहेत. अगं ऊर्जा त्यांच्या कितीतरी केसेस अशा होत्या की मला माहिती होतं की डॅड चुकीच्या बाजूने लढत आहेत. अगं पण मला कधी फरकच पडला नव्हता. पण या सगळ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन तू बदललास माझा ऊर्जा. डॅडने ही केस जिंकूच नये असं मला मनापासून वाटत होतं. तुला सांगू का ऊर्जा की समज तू माझी बायको नसतीस, आपण कधी भेटलोच नसतो, आपली साधी ओळखही नसती आणि तरीसुद्धा ही केस तूच जिंकावी अशी मनापासून मी प्रार्थना केली असती. ऊर्जालाही आता शौर्याची मनस्थिती कळत असते आणि सोबतच हर्षवर्धनची सुद्धा. पण आता शौर्य ऊर्जाला सांगतो की ऊर्जा आता फक्त तू खुश राहायचं आहे. तू आज फक्त आनंदी राहायचाच आणि सेलिब्रेशन करायचं आहे. आपण आता तुझ्या घरी जाऊयात. तेव्हा ऊर्जा हट्ट धरून बसते की नाही आपण आपल्या घरी जाऊयात. शौर्य तिला समजावण्याचा आटोकाट प्रयत्न करतो की ऊर्जा आता हे काय काढलेत मध्येच. पण ऊर्जा हट्ट सोडायला तयारच नसते. शौर्य तिला सांगतो की ऊर्जा तुला कळतंय का, आपण घरातून बाहेर पडण्यापूर्वी घरी मॉमला सांगितलं होतं की आपण मानव परतण्यासाठी तुझ्या घरी जातोय म्हणून. आणि जर तुझ्या घरी न जाता आपण डायरेक्ट घरी गेलो तर मॉमला तुला बोलायचा चान्स मिळेल. त्यावर ऊर्जा त्याच्याशीच वाद घालते की शौर्य त्या नाही बोलणार आहेत अशा सिच्युएशनमध्ये मला काही. आणि जरी बोलल्या तरी ते 2 शब्द मी ऐकून घ्यायला तयार आहे. पण आपण आपल्याच घरी जायचं. शौर्याला आधी त्याचं बोलणं आठवतं की इथून मांडव परतण्यासाठी तुम्ही जाताय ना तर तिथून आपल्या घरी येण्याच्या भानगडीत सुद्धा पडू नकोस. डॅडपासून ऊर्जाला जितकं लांब ठेवशील तितकंच चांगलं आहे. आणि तो धोक्याचा इशारा शौर्याला कळत असतो पण ऊर्जाला नाही ना. शौर्य ऊर्जाला विचारतो की अगं पण आता ती गोष्ट तुझ्या आईला सांगायला नको आहे का की तू केस जिंकली आहेस, आपण जाऊयात ना. तेव्हा ऊर्जा सांगते की अरे पण मी पद्माला सांगितले की पेपरवर्क झाल्यानंतर ही बातमी तू आईला दे. तेव्हा शौर्य आता खरं काय ते सांगून टाकतो की ऊर्जा हे बघ तुला कल्पनासुद्धा नाही आहे की माझ्या घरी आता काय वादळ आलं असेल. त्यावर ऊर्जा त्याला सांगते तुला काय वाटतं शौर्य की या सगळ्याची जाणीव मला नसेल.
पण वादळाकडे पाठ फिरवून जाण्याची सवय मला नाही आहे. इकडे घरी खरोखरचं मोठं वादळ आलेलं असतं. तिकडे ऊर्जा ऐकायला तयार नसते. ती शौर्याकडे हट्ट धरून बसते की मला आपल्याच घरी जायचं आहे. आणि शौर्याचा सुद्धा नाईलाज होतो. दिव्या पटकन हर्षवर्धनला पाणी आणून देते. विजया ते पाणी घेऊन हर्षवर्धनला देते. पण हर्षवर्धनच्या कानात सतत फक्त ऊर्जाचा आवाज घुमत असतो. सतत फक्त त्याच्या नजरेसमोर कोर्टात जे काही घडलं ते सगळंच दिसत असतं. त्याच्या नजरेसमोर ऊर्जा जात नाही. जेव्हा ऊर्जा ते सगळं बोलून पाणी प्यायली होती तेव्हा तिचा जीव थंड झाला होता. तेव्हा न्याय झाला होता. ते सगळं काही आठवतं आणि हर्षवर्धन तो पाण्याचा ग्लास फेकून देतो. पुन्हा एकदा तो चवताळून उठतो आणि राडाच घालायला लागतो की हे होऊच शकत नाही. कोर्टात निकाल माझ्या विरुद्ध लागूच शकत नाही. आता घरातल्यांना कल्पना येते की नक्की कोर्टात काय झालं असेल. ती काल आलेली मुलगी माझ्या विरुद्ध कधीच जिंकू शकत नाही. आजी त्याला समजावायला लागते की इतका त्रास का होतोय हर्षवर्धन. अरे तू मोठा आहेस वयाने, अनुभवाने, आणि तू दृष्ट आहेस. अरे तुला इतक्या दिवसात का नाही कळलं की ही केस तू कधीच जिंकलाच नसतास. ही केस जर कोण जिंकलं असतं तर ती फक्त ऊर्जा. हे तुला आधीच कळायला हवं होतं. पण हर्षवर्धन तिथेही त्यांच्या अंगावरती बचकतो की तुम्ही गप्प बसा. ही केस माझ्याशिवाय कधीच कोणी जिंकू शकत नाही. मी हायकोर्टात अपील करेन, मी सुप्रीम कोर्टात जाईन, पण ही केस जिंकल्याशिवाय शांत बसणार नाही. म्हणजे हर्षवर्धनला हारच पत्करायची नाही आहे. पचनीच पडत नाही आहे त्याच्या. आजी हर्षवर्धनची समजूत घालायला लागते की एका तरी गोष्टीत तुला समाधान वाटू देत हर्षवर्धन. अरे जी मुलगी जिंकली आहे ती आपल्या घरची सून आहे. मान्य आहे की तू हरलायस. अरे पण ऊर्जा जिंकली आहे ती सत्याच्या बाजूने जिंकली आहे. तुला कधीच कुठल्याच गोष्टीचं समाधान का नाही वाटत. अरे हर्षवर्धन, जर ही केस तू जिंकला असतास ना तर विचार कर काय झालं असतं. एक गुन्हेगार मोकाट फिरला असता. त्याने पुढे काहीही केलं असतं. उलट ऊर्जा ही केस जिंकली ते परत झालंय. अरे तू तर तीर्थाचं लग्न त्या मुलाशी लावून द्यायला निघाला होतास. त्यावर हर्षवर्धन आता सगळ्यात मोठा बॉम्ब फोडतो की तीर्थाचं लग्न मी त्या मुलाशी कधी लावून दिलंच नसतं. कारण तो मुलगा कसा आहे हे मला आधीपासूनच माहिती होतं. पण ही केस मीच जिंकायला हवी होती. हा स्वतःचंच घोडं पुढे दामटवतोय. याला कोणाचं काहीच ऐकून घ्यायची पडली नाही आहे. आजी आता हर्षवर्धनची कान उघडणी करते की अरे किती तो स्वार्थीपणा हर्षवर्धन. बंद कर. तीर्था तुझी मुलगी आहे म्हणून तिचा विचार करायचा, तिचं शील जपायचं, आणि पद्मा गरीब आहे म्हणून तिच्यावरती अन्याय होऊ द्यायचा. हे बघ हर्षवर्धन, तुझे वडीलसुद्धा वकील होते. त्या काळीसुद्धा त्यांनी तुझ्या पद्धतीने कधीच अशा केसेस लढल्या नाहीत. आणि जेव्हा जज बनले ना तेव्हा त्यांनी कधीच चुकीचा निर्णय दिला नव्हता. आजी हर्षवर्धनला विचारायला लागते की अरे मी किती तरी वेळा तुला सांगितलं होतं, समजावलं होतं, तरी तू तुझ्या पद्धतीने केसेस लढायला लागलात. इतकं सांगूनसुद्धा तू माझं ऐकलं नाहीत. मग आता संताप कशाला करतोयस. अरे जी मुलगी जिंकली ती सत्याच्या बाजूने लढत होती. उलट तिच्या पाठीवरती तू कौतुकाची थाप टाकायला हवी आहेस. उलट सासरा म्हणून नाही तर बाप म्हणून तिचं कौतुक करायला हवंय. आणि हे सगळं करायचं सोडून तू इतका त्रागा का करून घेतोयस. घरी येऊन तू फेकाफेक करतोयस. हे सगळं इतकं संतापणं कशासाठी. हर्षवर्धन आता मनातच विचार करतो की अपमान झालाय माझा. त्या मुलीने माझ्या हातातली केस काढून घेतली. आणि आजी हर्षवर्धनचं मन अचूक ओळखते. ती त्याला आता विचारते की काय झालं. अपमान झालाय, त्याचा त्रास होतोय ना तुला. पण त्याच कोर्टात कितीतरी वर्षापूर्वी तू तिच्या वडिलांचा असाच अपमान केला होतास हर्षवर्धन. तेही तिची चूक नसताना. तेव्हा विजया, दिव्या, आदित्य त्यांच्या पायाखालची जमीनच हादरते. इतिहासाची पुनरावृत्ती होत असते हर्षवर्धन. आजी त्याला इशारा देते. पण सुंब चढला तर बीळ मात्र जात नाही. हर्षवर्धनचंही तसंच आहे. तो छातीठोकपणे पुन्हा तेच सांगतो की नाही होणार. 2 दिवसात 2 दिवससुद्धा आम्ही त्या विक्रांतला जेलमध्ये टिकूच देणार नाही. आजी त्याला आता धोक्याचा इशारा देते की हर्षवर्धन चुकतोयस तू. अरे तुझ्या त्या अहंकारापायी तू अख्ख्या घराला बर्बाद करशील. त्यावर हर्षवर्धन सांगतो की
माझ्या घराला नाही पण, आणि तो पुढे काहीच बोलत नाही. आजीला त्याचा इशारा लक्षात येतो की ऊर्जाचं घर म्हणजे ऊर्जा आणि तिच्या आईला. पण इतक्यातच आता आजी पुढे काही बोलणार त्यापूर्वी पत्रकारच तिथे अचानक धावत येतात. आदित्य त्यांच्याशी बोलतो की हे तुम्ही आतमध्ये कसं काय आलात? तुम्हाला सिक्युरिटीने रोखला नाही का? तेव्हा ते रिक्वेस्ट करतात की सर हे बघा, कोर्टामध्ये आमचं बोलणंच झालं नाही आम्हाला. हर्षवर्धन अचानकच आदित्यला थांबवतो की 1 मिनिट, मी बोलतोय ना त्यांच्याशी. पत्रकार आता हर्षवर्धन स्वतः बोलतोय म्हणून काही प्रश्न विचारतात की विक्रांत शिर्के हा आता जेलमध्ये गेलाय. पण हर्षवर्धन छातीत ठोकपणे तिथे सांगतो की 2 दिवसात बाहेर येईल तो. त्याच्यावरती लागलेले आरोप आहेत ते खोटे आहेत, त्याला अडकवण्यात आलंय. आणि तसंही कोर्टाने निर्णय दिलाय ना की या केसची इन्व्हेस्टिगेशन अजून बाकी आहे म्हणून. हे बघा, तुमच्या आता प्रश्न विचारायचे असतील तर मला आता पुढच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची नाही आहेत, तुम्ही जाऊ शकता. हर्षवर्धनने असं सांगता क्षणी पत्रकार स्पष्टच बोलतात आणि हर्षवर्धनच्या घरातच त्याचा अपमानही होतो आणि त्याचं हसूही होतं. कारण पत्रकार सांगतात की पण आम्ही तर हर्षवर्धन जहागीरदार सरांशी बोलायला आलोच नव्हतो, आम्ही तर ॲडव्होकेट ऊर्जा शिंदेशी बोलायला आलो होतो. त्या आता जहागीरदार सरांच्या घरीच राहतात ना म्हणून. कुठे आहेत त्या? आम्हाला ना त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. कोर्टामध्ये आमचं इतकं बोलणंच झालं नाही. त्यांनी केस इतक्या छान पद्धतीने लढले आहे ना की सगळेच जण उत्सुक आहेत आता ऊर्जा शिंदेचा इंटरव्ह्यू ऐकण्यासाठी. इतक्यातच शौर्य ऊर्जा घरी परततात आणि सगळे पत्रकार आता प्रश्न विचारून ऊर्जालाच हैराण करून टाकतात की मॅडम, आपलं बोलणं झालं नव्हतं म्हणून आम्ही तुमच्या घरी आलो आहोत, आम्हाला आता तरी आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या प्लीज. हर्षवर्धन तिच्याकडे खाऊ का गिळू नजरेने बघायला लागतो. आता हर्षवर्धन तोंड फिरवून तेथून निघून जातो आणि तो दिसेनासा होईपर्यंत ऊर्जा त्याच्याकडे पाहतच असते. आता ऊर्जा पत्रकारांना विचारते की तुम्ही माझ्या घरापर्यंत आलात? तेव्हा ते रिक्वेस्ट करतात की मॅम, आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट केली होती इंटरव्ह्यूसाठी. अहो पण तुम्ही कधी कुठे कशा निघून गेल्यात आम्हालासुद्धा कळलं नाही, म्हणून आम्हाला इथे यावं लागलं. पण ऊर्जाला आता हर्षवर्धनचा असा अपमान करून स्वतःचा विजय मिरवायचा नसतो, त्यामुळे ती पत्रकारांशी बोलायला टाळते. पण आता शौर्य स्वतःहून तिला सांगतो की ऊर्जा, हे बघ, तुला यांच्या प्रश्नांचीच उत्तरं द्यायची आहेत ना फक्त, तर तू ती दे. पण ऊर्जा आता त्या पत्रकारांना फक्त एकच अट घालते की हे बघा, जी पीडित मुलगी आहे तिचं नाव बाहेर कुठेही येता कामा नये, तरच मी तुमचा इंटरव्ह्यू द्यायला तयार आहे. आता पत्रकार पहिला प्रश्न विचारतात की आमदाराच्या मुलाला पोलीस कस्टडीमध्ये पाठवून तुम्हाला कसं वाटतंय? त्यावर ऊर्जा स्पष्ट उत्तर देते की तो आमदाराचा मुलगा असेल किंवा सामान्य माणसांचा, मुख्यतः तो जर मुख्यमंत्र्यांचा जरी मुलगा असता तरी मी ही केस अशाच पद्धतीने लढली असते. कारण तो फक्त एक गुन्हेगार आहे आणि गुन्हेगाराला शिक्षा मिळणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आता ऊर्जाला दुसरा प्रश्न विचारण्यात येतो की पण आता विक्रांत शिर्केला बाहेर काढण्याचा ती लोक प्रयत्न करतीलच की. तेव्हा ऊर्जा सांगते की तो त्यांचा प्रश्न आहे, ते त्यांच्या पद्धतीने केस कशी हाताळतायत ते त्यांचं ते बघतील. माझ्यासाठी महत्त्वाचं हे होतं की विक्रांतसारख्या गुन्हेगाराला जेलमध्ये पाठवणं आणि कोर्टाच्या कडून निर्णय घेऊन या केसचं इन्व्हेस्टिगेशन होणं. त्यानंतर आता तिला तिसरा प्रश्न विचारला जातो की हर्षवर्धन सर खूप मोठे वकील आहेत आणि त्यांना हरवून आज तुम्हाला कसं वाटतंय? तेव्हा ऊर्जा सांगते की मुळात मी कोणाच्या विरोधात केस लढले किंवा कोणाला मी हरवले त्याच्यापेक्षा जास्त मला छान याचं वाटतंय की मी सत्याच्या बाजूने लढले. एका पीडित मुलीला मी न्याय मिळवून दिलाय. पण आता तिथे प्रश्न विचारला जातो की मॅडम, आता तुम्ही इतकी मोठी केस जिंकलायत म्हटल्यानंतर तुम्हाला अजून हाय प्रोफाईल केस मिळत जातील, मग त्या तुम्ही लढणार का? त्यावर ऊर्जा सांगते की हे बघा, केस हाय प्रोफाईल असू देत किंवा साधी, त्याच्याशी मला काहीच घेणं देणं नाही आहे. मला फक्त लढायचं आहे ते सत्याच्या बाजूने. आता तिला अचानक प्रश्न विचारला जातो की मॅडम, पण आता तुम्ही जहागीरदारांची सून आहात, मग तुम्ही जहागीरदार असोसिएशन जॉईन करणार का? त्या प्रश्नावर ऊर्जा फिरून शौर्याकडे बघते. शौर्य फक्त डोळे मिचकावतो. तेव्हा ऊर्जा म्हणते की हे बघा, जर समोरून मला संधी चालून आली तर अर्थात मी ती स्वीकारेनच. आता पत्रकार विचारतात की
हर्षवर्धन जहागीर सरांना जर असं वाटत होतं की ही केस तुम्ही कधी जिंकूच शकणार नाहीत, आज त्यांचा आत्मविश्वास खोटा ठरला. त्यावर ऊर्जा त्यांना ताकीद देते की हे बघा, कोणत्याही गोष्टीला नको तो रंग नका देऊ. खरं तर माझ्याकडे आलेली जी केस होती ना, ती माझी पहिली केस होती आणि ती मी अत्यंत प्रामाणिकपणे लढली. विजय सत्याचा झालाय आणि पीडित मुलीला न्याय मिळालाय, हे माझ्यासाठी पुरेसं आहे. आणि प्रेक्षकांनो, भाग इथेच संपतोय. पुढील भागात आपण बघूयात की हर्षवर्धन विजया जेवायला आलेले नसतात. विजया येते आणि ती सांगते की हर्षवर्धन जेवणार नाहीये. आजी तिला जेवण्याचा आग्रह धरते, पण तेव्हा विजया विचार करते की हेच जेवले नाही आहेत, मग मी तरी कशी जेवू? आदित्य आणि दिव्यासुद्धा निघून जातात. ऊर्जाला आता प्रश्न पडतो की आदित्य आणि दिव्या, ते दोघे तर जेवायलाच आले होते, मग ते असे का निघून गेले? तेव्हा शौर्य त्या घराचा नियम सांगतो की ऊर्जा, जर या घरात डॅड नाही जेवले ना, तर मग तिथे कोणीच जेवत नाही. पण मग आता ऊर्जा काय करेल? कारण आता सगळे तर उपाशीपोटी राहणार, म्हणजे तिला काळजी वाटणं साहजिकच आहे. आता हर्षवर्धन केस हारलाय आणि तो चवताळून उठलाय, पण तो विक्रांतला बाहेर काढण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. आणि असं होऊ शकतं का? त्याचे प्रयत्न संपूर्ण होतील का? की या वेळेला पण ऊर्जाच त्याच्यावरती मात करेल? पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे प्रेक्षकांनो. पुढील सर्व भाग पाहण्यासाठी आताच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून सर्व भाग तुमच्यापर्यंत पोहोचतील.